राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आताच 5 मिनिटांपूर्वी आलेल्या माहितीनुसार राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या आणि पीएम किसानच्या 21 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर अशा शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 मिनिटांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2,000 रुपये म्हणजेच एकत्रितपणे 2 योजनांच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। आता 5 मिनिटांपासून भरपूर शेतकरी बांधवांनी बँकांमध्ये गर्दी केलेली आहे। बँकांमधून भरपूर शेतकरी बांधवांनी पैसे काढायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आपल्या मित्रांसोबत सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेसेज शेअर केलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी राज्यातील सरासरी 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव आजपासून आनंदाने नाचायला लागलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर वाटप होणार होता, परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्य सरकारकडे निधीची आवश्यकता होती, म्हणजेच राज्य सरकारकडे निधी उपलब्ध होता। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2,000 रुपये म्हणजेच एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत। कारण हे पैसे तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांना एकाच दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 4 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 4 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 36 जिल्ह्यांमधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील। 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची, पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता दिवाळीच्या अगोदर आणि पीएमचा 21 हप्ता सुद्धा दिवाळीच्या अगोदर वाटप होणार होता। कारण शेतकरी बांधवांचा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सूनच्या शेवटच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणामध्ये घरे वाहून गेले, शेतामधील माती वाहून गेलेली होती, उभं पीक वाहून गेलेलं होतं, गायी असतील, गुरे असतील अशा प्रकारचे सर्व जनावरे वाहून गेलेले होते। कांदे चाळेमधील कांदा सुद्धा वाहून गेलेला होता। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांची कपाशी बुडालेली होती। सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। तूर असेल, मूग असेल अशा पद्धतीने जे पिके होते तर त्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी हिरावून घेतल्याचं आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे तुमचं नुकसान झालेलं होतं तर त्या नुकसानाची भरपाई आजपासून परत एकदा वाटप होत आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्याचे या ठिकाणी पैसे मिळालेले नसतील त्यांना आजपासून पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे आजपासून निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांना हे झालं पीक विम्याचं, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणाकोणाला मिळत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप होत आहे। एकत्रितपणे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांना त्याच्या अगोदर तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का? कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे आता नमो शेतकरी
शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन योजनांमध्ये होऊ नयेत यासाठी राज्य सरकारकडून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर त्या सूचना म्हणजे राज्य सरकारकडून पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अटी शर्ती सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या अटींमध्ये, या शर्तींमध्ये, या पात्रतांमध्ये, या नियमांमध्ये बसत आहात का? जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमोचा आठवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मागच्या 2 दिवसांपासून तयारी सुरू करण्यात आलेली होती आणि शेतकरी बांधवांनो या ठिकाणी हे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या पुढच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रत्यक्ष समणार आहे, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा हे होऊन जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या या ठिकाणी बळ देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखटे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना काही महत्त्वाची कामे करायला सांगितले आहेत। जर तुम्ही हे महत्त्वाची कामे अगोदरपासून केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण नाही, परंतु ज्यांनी केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर करायचे आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडचण होणार नाही। तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना सक्षम बनवणे, सर्व शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या बळ देणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपल्या भारत देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। शेतकरी बांधव आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएमचे लाभार्थी असतील तर अशा शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण सुद्धा निर्माण होत आहे। तर आता आपण या ठिकाणी सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि सर्वात अगोदर बँकांची यादी बघून घेऊयात। म्हणजे शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी या ठिकाणी बघणार आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणारच आहोत। परंतु त्या अगोदर ज्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, ज्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या अटी शर्ती आणि हे ज्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती देत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे वाटप होतील।
आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 7 हप्त्यांचे 14,000 रुपये वाटप झालेले आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता म्हणजे टोटल मिळून 8 हप्त्यांचे 16,000 रुपये एकत्रितपणे वाटप होत आहेत। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सरासरी 20 हप्ते वाटप झालेले होते, म्हणजे 20 हप्त्यांचे 40,000 रुपये राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत। आता पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्ता, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 8वा हप्ता, टोटल मिळून 2 हप्त्यांचे 4,000 रुपये एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज भासणार नाही। खटाखट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपून सुद्धा जाणार आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देऊन टाकतो, जेणेकरून तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, कारण शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे, पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नये अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर नमोच्या 8 हप्त्यासाठी, पीएमच्या 21 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल, तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील तशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी सर्वात अगोदर पात्रता बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये पहिले पात्रता जी लावण्यात आलेली आहे, तर ती पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असायला पाहिजे, म्हणजे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असायला पाहिजे, त्यासोबत उत्पन्न कमी असायला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। तर बघा अशा पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव अशा पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप सुद्धा होणार आहे। आता बघा तुम्हाला मी या ठिकाणी पात्रता सांगितल्या आहेत। आता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 36 जिल्ह्यामधील सरासरी 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप सुद्धा होतच आहे। तर याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यासोबत भंडारा जिल्हा म्हणजे आपला पुणे विभागाचा सर्व पट्टा असेल, अमरावतीचा विभाग असेल, इकडे साईडच्या भागाला गेलं तर कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर असे जे विदर्भाचे जे जिल्हे आहेत, मराठवाड्याचे जिल्हे आहेत, कोकणातले जिल्हे आहेत, पुणे विभागामधील जिल्हे असतील, तर अशा विभागांमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील त्यांना पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, पीक विम्याचे पैसे असतील, अशा पद्धतीने सर्व योजनांचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये लवकरच जमा होतील अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपून जाईल। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होऊन जातील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी बांधवांना याची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर सुद्धा करायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या 4 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणार आहे।